टाटाच गाडीचं गिअरबॉक्स खोलणार आहोत. ते कसं बघा, क्लच प्लेट टाईट करून घ्यायचे सगळेच्या 6 ते 6 नट बरोबर मिनिंग मॅच करून तुम्हाला मग तुम्हाला गिअरबॉक्स चढवून घ्यायचं आहे. ह्याच्यावर गिअरबॉक्सवरती चढवायचं आहे. चढवल्यानंतर इथं वरती 14चा एक नट आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. तुम्हाला दोन्ही टाईट करून घ्यायचे आहेत. मिनिंगमध्ये मॅच झाल्यानंतर मग खाली आर्थिंगचा नट आहे, हा टाईट करून घ्यायचा 14चा. स्टार्टरचे हे दोन्ही नट तुम्हाला टाईट करून घ्यायचे आहेत. त्याच्या खालीच मागे एक स्टार्टरचा नट आहे आणि 14चा नट आहे. हे दिसतं इथं एक 14चा नट असतो, ते तुम्हाला टाईट करायचे आहेत. 14चा नट टाईट करून घ्यायचा आहे. मग क्लच वायर लावून घ्यायचे तुम्हाला. हे असं तुम्हाला क्लच वायरला 10 चाक्या लावून तुम्हाला टाईट करायचे आहेत. सेटिंग करायची आहे ॲक्च्युली थोडीशी. मग स्पीडोमीटर केबल लावून घ्यायची आहे. स्पीडोमीटर केबल आहे 27चा पाना बसतो याला, हा टाईट करून घ्यायचा आहे. मग गिअरदांड्याचा एंड आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे. मग इथं लिंक रॉडचे नट टाईट करून घ्यायचा आहे 13चा. हा 17चा पाना लागतो याला. क्रॉस मेंबर बसून घ्यायचं आहे. हे मिनिंग बरोबर ह्या साईडला बसायला, इथं बसायला पाहिजे मिनिंग बरोबर इथं. त्यामुळे तो खाचा दिला आहे बरोबर. क्रॉस मेंबर इथं फिट होईल, हे असं बसेल. मग इथं या साईडला 2 नट येतील 14चे आणि या साईडला 2 नट येतील 14चे, ते लावायचे आहेत. फक्त नॉर्मल टाईट करायचं आहे, जास्त नाही. असं तुम्हाला लावायचं आहे. मग तुम्हाला जॅक चढून घ्यायचं आहे, कारण की हे बोल्ट बरोबर तुम्हाला मॅच करायचे आहेत ह्या मिनिंगमध्ये. इकडं आणि ह्या साईडला तुम्हाला बरोबर ते वरती घ्यायचे. मग तुम्हाला असं सोडून मग ह्याला नट लावायचे त्या साईड. ह्याला पण कसं नट लावलं तसं तुम्हाला बरोबर आपल्याला टाईट करून घ्यायचं. ते पलीकडं इकडचं आणि या साईडचं आपल्याला टाईट करून घ्यायचे दोन्ही साईडचे. झाल्यानंतर मग आपल्याला जे आपण 14चे बोल्ट आणि चाक्या टाकलेत, हे 4 नट आपल्याला फुल टाईट करून घ्यायचे आहेत. हे असं आपल्याला टाईट करायचे आहेत. 4 नट आपल्याला असं फुल टाईट करून घ्यायचे आहेत. हे असं आपल्याला टाईट करायचे आहेत. 4 नट टाईट फुल टाईट करायचे आहेत आपल्याला. मग आपल्याला हे जॉईंट लावायचं आहे. हे असं जॉईंट लावून घ्यायचं आहे याला, गिअरबॉक्सच्याला. मग जॉईंटचे आपल्याला हे जे 4 बोल्ट असतात त्याचे ते लावून घ्यायचे आहेत. हे असे आपल्याला 8चे सगळे नट टाईट करायचे. त्याचे जॉईंटचे सगळे 4 नट आपल्याला फुल टाईट करून घ्यायचे आहेत. असं फुल टाईट मारून टाकायचं याला. मग ज्या खाली घ्यायचं आहे आपल्याला परत एकदा क्लच सेटिंग करायची, चेक करायची. हाफ क्लच ठेवायचा आपल्याला. नट लॉक करायचे आहेत. मग आपल्याला हे बघू शकता एवढं क्लच सेटिंग ठेवायची. एवढं फक्त एवढ्या ह्याच्यातच गाडी पुढे जायला पाहिजे. टाटाच गाडीचा क्लच प्लेट टाकून झाला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.